नमस्कार मित्रांनो, मी शहाजी गरंडे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की AI टूल आणि ChatGPTच्या मदतीने आपण वेगवेगळ्या शॉर्ट्स आणि रील्स अतिशय वेगाने कशा बनवू शकतोय। आणि आजकाल जे कंटेंट क्रिएटर असतील किंवा जे कोण रील स्टार असतील, असे वेगवेगळे चॅनल्स त्यांनी ग्रो केलेले आहेत आणि महिन्याला ते काही हजारापासून लाखापर्यंत पैसे कमवत आहेत। तर चला तर मग बघूयात की 10 मिनिटांमध्ये 50 रील्स AIच्या मदतीने कशा बनवायच्या। तर 10 मिनिटांमध्ये 50 रील किंवा त्याच्यापेक्षा जास्त रील बनवण्यासाठी तुम्हाला 2 टूल लागणार आहेत। पहिलं टूल आहे कॅनवा। यासाठी जायचं आहे तुम्हाला गुगलमध्ये आणि असं सर्च करायचं आहे आणि नवीन टॅबमध्ये पण तुम्हाला एक दुसरं टूल उघडायचं आहे, ते आहे ChatGPT। ठीक आहे, हे तर वेल नोन टूल आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही ChatGPT ओपन कराल, त्या ChatGPTमध्ये तुम्हाला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे त्यांना, की तो मी प्रॉम्प्ट तुम्हाला इथं जसा आहे तसा खाली देणार। ठीक आहे, तर हे पूर्ण होतं आहे तुम्हाला। तर 1 मिनिटामध्ये तुम्हाला अशा 50 कोड्स तुम्हाला ChatGPTने दिलेले आहेत। हे ChatGPTचे 50 कोड येईपर्यंत आपल्याला गुगलमध्ये जाऊन जीमेलच्या इथं तुम्हाला एक गुगल शीट ओपन करायचं आहे। गुगल शीट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये हे ChatGPTनं जे दिलेले 50 कोड्स आहेत, हे 50 कोड्स तुम्हाला असं इथं क्लिक करून ड्रॅग करायचं आहे आणि हे कॉपी करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, Ctrl+C केलं आणि इथं येऊन आपल्याला Ctrl+V करायचं आहे, म्हणजे पेस्ट करायचं आहे। ठीक आहे, थोडंसं याला मोठं करून घेतो। झालं आहे, आपलं काम जवळजवळ झालेलं आहे। इथं समोर दिसतोय तो हा कॉलम कोडचा आहे, हा ऑथरचा आहे। आता पुढची स्टेप जी आहे यामधील पुढची स्टेप आहे ती कॅनवाची आहे, जे कॅनवा टूल आपण याच्यासाठी वापरणार आहे। पहिलं झालं AI बेस्ड ChatGPT टूल, दुसरं आहे कॅनवा। फक्त याच्यामध्ये एकच अट्टा आहे तुम्हाला, की कॅनवामध्ये जेव्हा तुम्ही वापराल तर हे कॅनवाचं तुम्हाला पेड व्हर्जन लागणार आहे। पेड व्हर्जन लगेच तुम्हाला बाय करायची गरज नाही आहे, का तर तुम्हाला कॅनवा ट्रायल व्हर्जन देते, तर ते ट्रायल व्हर्जन तुम्ही वापरू शकताय। सुरुवातीला राईट क्लिक करून इकडे राईट साईडला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला याच्यावरती बघायचं आहे यूट्यूब शॉर्ट्स असं दिसेल किंवा मी मोबाईल व्हिडिओ, दोन्हीपैकी एक कोणतेही करा। आपण आत्ता सद्यस्थितीला यूट्यूब शॉर्ट्स सिलेक्ट करतोय, का तर यूट्यूब शॉर्ट्स आणि स्टोरीची जी साईज आहे ती सेमच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय असा फार डिफरन्स नाही आहे। तुम्ही जर या लेफ्ट साईडला पाहिलं, जसं आपण कॅनवाच्या व्हिडिओमध्ये पाहिले, तर आपल्याला इथं जाणून जातं की ह्या सगळे वेगवेगळे असे टेम्पलेट्स आहेत त्याच्यामध्ये। ठीक आहे, तर या टेम्पलेट्समधून आपण एखादे कोणतंही जे तुम्हाला सुटेबल वाटेल कोड्ससाठी, किंवा तुम्हाला इथं मोटिवेशनल कोड्स असं लिहून जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला त्याचं टेम्पलेट मिळणार आहे। मोटिवेशनल कोड्स आपण असं सर्च करू आणि मोटिवेशनल कोड्ससाठी आपण सध्या याला सिलेक्ट करू। हे टेम्पलेट आपल्याला जरा छान वाटते, ब्लॅक कलरचं हे टेम्पलेट आपण इथं घेतलं। टेम्पलेट घेतल्यानंतर याची थोडीशी साईज आपण अशी वाढवून घेऊयात, कमीत कमी एक ह्याला 10 सेकंद असं करून घेऊयात। ठीक आहे, हे झालं 10 सेकंद। ह्याचा जो कंटेंट आहे तो सगळा कंटेंट हा खालचा जो आहे तो हा डिलीट करून टाका। हा जो कंटेंट दिसतोय तुम्हाला, हा पूर्णतः डिलीट बटनाने डिलीट करून टाका, किंवा याला असं ड्रॅग करून इथं सिलेक्ट केलं तर हा डिलीट होऊन जाणार आहे। याला डिलीट केलं आणि हा एक ठेवला आहे आणि हा इथं थोडासा वरती करून घेऊयात। आणि हे जी पिंक कलरची तुम्हाला जी बॉर्डर दिसते ही तुमच्यासाठी महत्त्वाची बॉर्डर आहे, तर तिला तशीच राहू देत। ठीक आहे, आता थोडंसं याला वरती ड्रॅग करून घेऊ। हा आपला जो आहे तो हा रायटर आहे, हे कोट कोणाचं आहे आपण जस्ट याला प्ले करून बघू की हे कसं दिसतंय। इथं प्लेवरती आपण जर क्लिक केलं, याला सुरुवातीला घेऊ आणि प्ले करू, तर हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे। तर मित्रांनो, हे स्ट्रक्चर तुमचं तयार झालेलं आहे। इथे एक कोड थोडंसं दिसतं, याला आपण थोडंसं वरती घेऊ, म्हणजे हे किंवा अजून थोडंसं डिझाईन वाटेल अशा हिशोबाने इथं घेऊ। तुम्हाला अजून हे कोडचा जर सिम्बॉल असा हवा असेल डबल, की नाही बाबा मला कोड थोडंसं अजून अपूर्ण वाटते, तर तुम्ही हा कोडचा सिम्बॉल इथे घ्या आणि याला फ्लिप करू शकताय। तुम्ही फ्लिप करा हॉरिझॉन्टली, तो ह्या फॉर्मॅटमध्ये येईल। मग तुम्हाला हा जसा पाहिजे तसा खाली ड्रॅग करून घ्या, ह्याला वरती ड्रॅग करून घ्या। हे सगळं जे सांगतोय हे स्ट्रक्चरचं काम आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर कॉम्बिनेशन, बॅकग्राऊंड वगैरे सगळं तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवायचं आहे। मी फक्त तुम्हाला हे दाखवतो की ह्याच्यामध्ये हे या पिंक कलरच्या साईजपर्यंत ओढून घ्यायचं आहे, म्हणजे टेक्स्ट तुमची कितीही कमी जास्त झाली तरी काही फरक पडत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधला जो पार्ट आहे तो आहे, आता आपल्याला जे करायचं आहे हे बल्कमध्ये क्रिएशन करायचं आहे, बरोबर। तर आपल्याला हे वेगवेगळे जे करायचे आहेत असे 50 कोड्स केलेले आहेत आपण। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला याच्यामधले 10 कोड्स कसे वन टाईम इथं एक्सपोर्ट करायचे ते दाखवतोय। हे असं प्ले होतं। आपण याच्यामध्ये याला सिलेक्ट केलं,
त्याच्यानंतर लेफ्ट साईडला जर तुम्ही बघत असाल याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे ॲप्स नावाचा, त्याच्यात थोडंसं खाली आले की इथं बल्क क्रिएट नावाचा ऑप्शन आहे. हा फक्त तुम्हाला पेड व्हर्जनमध्ये मिळतो आणि आपण आता सध्या ट्रायल व्हर्जन वापरतो त्याच्यामध्ये हा ऑप्शन तुम्हाला 100% मिळेल. एंटर डेटा मॅन्युअलीवरती क्लिक करा आणि याच्यावरती जे दिसतंय हा डेटा याला सिलेक्ट करून हा डिलीट करून टाका तुम्ही, किंवा याच्यावरती डायरेक्ट पेस्ट केलं तरी चालणार आहे किंवा डिलीट करा. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आपण आता स्प्रेडशीटमध्ये या ज्या गुगलच्या सीटमध्ये जो डेटा ठेवला आहे ह्याच्यामधले पहिले 10 कोड जे आहेत ते आपण आता इथं उचलून घेऊयात. Ctrl+C कॉपीसाठी आणि ह्या डिझाईनच्या फॉर्मॅटमध्ये आपण आलो, नेम ईमेल, आणि याच्यावरती आपण त्याला आता पेस्ट करतो आहे. आलं, पहिल्या कॉलममध्ये कोट आलं, दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा जो कोण रायटर आहे तो ऑथर म्हणून इथं आलेला आहे. आणि याला थोडंसं तुम्ही खाली ड्रॅग कराल या बाजूनी तर तुम्हाला इथं डनचा ऑप्शन आहे. डन आहे, ठीक आहे, आपलं आत्ता काम होतं आहे. तर आपल्याला इथं आत्ता ह्या बिलीवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला बिलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे कनेक्ट डेटा. इथं नाही दिसत असेल तर तुम्ही राईट क्लिक करून त्याला कनेक्ट डेटाच्या ऑप्शनवरती जाऊ शकता. आपण आता कनेक्ट डेटावरती गेलो. मला सगळ्यात पहिल्या या ठिकाणी कोट लावायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी हा जो माझा रायटर आहे इथं मला कनेक्ट डेटा करायचा आहे आणि तिथं मला ऑथर लावायचं आहे. बरोबर. आता ऑथरची जी पण टेक्स्ट आहे तिला पण थोडीशी आपण ड्रॅग करून घेऊयात. जर ऑथरचं नेम मोठं असेल तर ते चुकून खाली जायला नको किंवा कुठं जायला नको. आता तुम्हाला जर जाणवत दिसत असेल याच्यामध्ये तर इथं बघा तुम्हाला हे की आपण ज्या 2 डेटा फाईल्स ॲडेड असं सांगतोय तो पहिल्या ठिकाणी कोट नावाचा दिला आहे, दुसऱ्या ठिकाणी ऑथर नावाचा दिलेला आहे. आणि कंटिन्यू करा तुम्ही. याच्यावरती कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसतोय की कोणकोणते कोड्स तुमचे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत हे इथं तुम्हाला दिसायला सुरू होतात. आणि डायरेक्ट तुम्हाला आत्ता सांगायचं त्याला की जनरेट डिझाईन्स, हेअर वी गो. डायरेक्टली तुमचे विदिन 1 मिनिटामध्ये की त्यानं 10 कोड्स तुमचे तयार केलेले आहेत. थांबा, गडबड करू नका. आता याच्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की तुमचं जे कोट आहे, आता एक पहिलं प्ले करून बघूयात, तुम्हाला जाणवेल बघा. ठीक आहे, आपली जी पिंक कलरची जी लाईन होती याच्यामधली ती थोडीशी वरती गेली. तर तुम्ही ह्याला मॅन्युअली थोडंसं असं हाताने ॲडजस्ट करा, किंवा याचा अजून एक ऑप्शन मी तुम्हाला इझी वे सांगतोय. थोडंसं याला ड्रॅग करून घ्या, याला खाली घ्या. मॅन्युअली वे पण, हा मॅन्युअली वे मी तुम्हाला याच्यामधला ॲटोमेटेड वे पण सांगणार आहे. चिंता काही करू नका, मी इथे आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला इलेमेंटच्या शेजारी ते तुम्ही इथं या डिझाईन्सवरती क्लिक करा. इकडे टेम्पलेट स्टाईल्समध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला लेफ्ट साईडला ह्या डिझाईन्सवरती क्लिक करा. टेम्पलेटच्या शेजारी स्टाईल्स नावाचा ऑप्शन आहे. आता हे स्टाईल्स काय करतात हे सांगतो. इथं वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स आहेत आणि त्याचे कलर पॅलेट्स आहेत. पण आपण आत्ता बोलणार आहे टेक्स्टबद्दल. तर मी रिसेंटली यूज्डमधले एक टेक्स्ट इथं क्लिक करतो आहे. तुम्ही बघा की तुमचंवालं जे कोट आहे ते कोट वेगळ्या ह्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. तर तुम्हाला जे डिसेंट वाटेल, तुम्हाला तुमच्या स्टाईलनं जे पाहिजे ते तुम्ही क्लिक करा. पुढच्या वेळेवरती क्लिक करा, तुम्हाला लावायची दुसरी स्टाईल लावा. तिसऱ्यावरती क्लिक करा, नवीन सिलेक्ट करा. अशा पद्धतीनं तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. आणि जस्ट आपण आत्ता हे फर्स्टवालं प्ले करून बघू तुम्हाला कसं दिसतंय बघा. झालं, तुमचे तयार. आता तुम्ही म्हणाल की हे झालं एवढं नॉर्मली आहे, मग आम्ही कसं करू? काय नाही, घाबरायचं नाही. ह्याला एक छान सॉन्ग लावायचं. इकडे गुगल ओपन करायचं आणि इथं रॉयल्टी फ्री म्युझिक डाउनलोड सर्च करा. पिक्साबे किंवा वेगवेगळ्या भरपूर सगळ्या साईट आहेत, याच्यावरती टाका मोटिवेशनल बॅकग्राऊंड म्युझिक, एंटर करा. प्ले करून बघा. जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही सर्च करा आणि घेऊन टाका. आता आपण जास्त याच्यावरती न विचार करता एक डाउनलोड करून घेतोय. तुमचं इथं डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड झालेली फाईल तुम्हाला डायरेक्ट चॅट जीपीटीमध्ये कॅनवामध्ये तुम्हाला ओढून घ्यायचे. ओढून घेतल्यानंतर ते अपलोड होईल. इथं समोर दिसते तुम्हाला अपलोडिंग सुरू झालेलं आहे. मी ऑलरेडी अपलोड केलेले काही आहेत, पण आपण तुमच्या माहितीसाठी हे दाखवतोय. आणि याला इथं ड्रॅग करून घ्या, सोडून द्या आणि प्ले करा. थोडा ॲडजस्ट करा. ठीक आहे, असं वेगवेगळे तुम्हाला म्युझिक्स याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहेत बघा.
कसं छान तुमचे मोटिवेशनल कोट्स असतील किंवा तुम्ही वेगवेगळे सुविचार असतील, मराठी सुविचार असतील, हिंदी सुविचार असतील, तुम्हाला जे काही बनवायचं आहे किंवा लव कोट्स असतील, असं तुम्ही ChatGPT वरून ते स्वतः घेऊ शकताय आणि तुम्ही इथं ते असं AI टूलच्या मदतीने बनवू शकताय. अजून याच्यामध्ये वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत, याच्यामध्ये कसं एडिटिंग करायचं, कलर कॉम्बिनेशन्स कसे घ्यायचे, ह्याच्याबद्दल आपण एक प्रिव्हियस व्हिडिओ बनवलेला आहे की ChatGPTचा वापर कसा करावा. हा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघा, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो. आता याच्यामध्ये राहिला तो महत्त्वाचा पार्ट. आता हे तुम्ही म्हणाल की हे सगळं झालं, ठीक आहे, आम्हाला आवाज झाला, आता याचं सगळं सेट झालं, तर आम्ही आता एक्सपोर्ट कसं करू. काय काळजी नका करू, मी इथे आहेच आहे. डाउनलोड्सवरती क्लिक करा. डाउनलोड्सवरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतो तुम्हाला 9 पेजेस, पण इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे डाउनलोड पेजेस ॲज अ सेपरेटेड फाईल. याच्यावरती क्लिक करा, डाउनलोडवरती क्लिक करा. झालं तुमचं काम एकदम एका क्लिकमध्ये. हे समोर तुमचं डाउनलोडिंग सुरू झालेलं आहे. हे डाउनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला डाउनलोड झालेले 10 व्हिडिओज आहेत, प्ले करून बघा. आहे काय याच्यामध्ये? काहीच नाही. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि जसं प्रमाणे बोलल्याप्रमाणे की तशा प्रकारचे चॅनल्स तुम्ही बनवून स्वतः ग्रो करू शकता. तर तुम्ही याच्यामध्ये आत्ता डाउनलोड झाल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला हे वेगवेगळ्या पद्धतीने सॉर्ट करून तुम्ही डायरेक्ट यूट्यूबवरती असे बनवून असे वेगवेगळे जे चॅनल्स आहेत, जर आत्ता आपण इकडे यूट्यूबवरती गेलो आणि यूट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला जर स्वतःला इकडे एखादा आता कोट्स नावाचा एक प्रसिद्ध चॅनल आहे, तो तुम्हाला मी दाखवतो 2 मिनिटासाठी. ओनली त्याचं नाव आहे, कोट्स नावानंच चॅनल आहे तो. तर तुम्ही जर इकडं पाहिलं, कोट्स नावानं आहे, 1.39 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि तुम्ही जर पाहिलं तर ते त्या चॅनलवरती फक्त आणि फक्त तुम्हाला कोट बेस्ड व्हिडिओ मिळतील. याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे, तुम्ही बघू शकाल. आहे काहीच नाही आहे याच्यामध्ये, दुसरा कोणताच व्हिडिओ नाही आहे की तुम्ही बघाल. तुम्ही शॉर्ट्समध्ये जरी त्याच्या गेलात तर तुम्हाला जाणवेल की फक्त आणि फक्त ह्या चॅनलवरती जे मिळणारे व्हिडिओज आहेत हे सगळे मोटिवेशनल व्हिडिओज आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःचं चॅनल ग्रो करू शकताय की AIच्या मदतीने. तर मित्रांनो, चॅनलवरती आलाच आहात आणि स्वतः इथंपर्यंत आलायच तर सबस्क्राईब करून घ्या. मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओची माहिती आपण नेहमी देत राहतो. तर ह्या चॅनललाच तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.